नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके आणि मी सध्या आहे पारनेर तालुक्यामध्ये। पारनेरमध्ये आरोग्य यज्ञ सुरू आहे। राणीताई लंके यांची ही संकल्पना आहे आणि इथेच ढवळपुरीला ज्या ठिकाणी शिबिर चालू आहे त्या ठिकाणी आपण जाणून घेतोय की कशा पद्धतीने लोक लाभ घेत आहेत। राणीताई, खऱ्या अर्थाने तुमचे खूप खूप आभार मानायला हवेत की पहिल्यांदा तुम्ही महिलांचं आरोग्य असेल, रक्तदान शिबिर असेल यासाठी पहिलं पाऊल उचललेलं आहे। हे आरोग्य यज्ञ काय कन्सेप्ट आहे आणि कसा रिस्पॉन्स मिळतोय लोकांचा? आज या ठिकाणी आमचा आरोग्य यज्ञ, या आरोग्य यज्ञाचा आज 3रा दिवस आहे आणि त्यामध्ये आम्ही स्तन कर्करोग आणि ब्रेस्ट कॅन्सरची हे आम्ही महिलांसाठी तपासणी करतोय आणि रक्तदान शिबिर पण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। तर अतिशय चांगला असा 3रा दिवस आज अतिशय छान असा रिस्पॉन्स आहे। हे आम्ही म्हणजे पूर्ण नगर पारनेर मतदारसंघात आम्ही हा उपक्रम राबवला आहे महिलांसाठी खास, कारण आपण एक महिला स्वतः घरातली सगळ्यांची काळजी घेते पण स्वतःची महिला काही काळजी घेत नाही। त्यामुळे मी महिलांसाठी एक संकल्प राबवलाय का महिलांसाठी आपण कोणते ना कोणते कॅन्सर महिलांना निघतोच, घशाचा असो, रक्ताचा, स्तन कॅन्सर असतो, त्यामुळे आपण एक महिलांची तपासणी केली तर त्यावर निदान होऊ शकतं। आता बऱ्याचशा जवळजवळ लाखांनी महिला कॅन्सरने दगावतात आपल्याला दिसतात, तर त्यामुळे थोड्याशा महिला काहीतरी जागृत होतात। त्या हेतून आम्ही ही संकल्पना राबवली आणि आज हा आरोग्य यज्ञाचा 3रा दिवस आहे। अतिशय छान असा मला महिलांचा रिस्पॉन्स आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी दिसून आला। पहिल्या दिवशी आमचा कर्जुले हरे आणि पोखरी गट होता, काल आमचा टाकळी आणि हे खडकवाडी होता आणि आज भाळवणी आणि ढवळपूर, उद्या कान्हूर, वडझिर आणि परवा आळकुटी, पुणेवाडी असा आमचा उपक्रम दररोजचा हा दिनक्रम असा चालू राहणार आहे आणि त्यानंतर नगर तालुका सुरू होणार आहे। तर हा आरोग्य यज्ञाचा 29 तारखेपर्यंत आमचा शिबिर चालू राहणार आहे। राणीताई, हे खूप चांगलं पाऊल तुम्ही उचललेलं आहे, महिलांसाठी पुढे आहात। याच्या जोडीला रक्तदान देखील आहे आपलं। तर रक्तदानाचा एक कसा कन्सेप्ट आहे की वेगळं रक्तदान, आतापर्यंत खूप रक्तदानाचे कार्यक्रम झाले, पण जेव्हा तुमच्या संकल्पनेतून हे रक्तदान केलं जाते तर वेगळं काय याच्यामध्ये? त्याच्यामध्ये एक वेगळा हेतू आम्ही असा ठेवलाय का आम्ही जे रक्तदान करेन त्या रक्तदात्यास आम्ही त्याच्या घरामध्ये पुन्हा ज्याला रक्त पाहिजे त्याला आम्ही रक्तदान पण मोफत रक्त देणार आहे। आणि त्यांना एक 5 लाखाचा विमा कवच म्हणून त्या ठिकाणी त्या कुटुंबाला भेटणार आहे आमच्याकडून। आणि त्या घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडतंच, त्यासाठी ते नंतर त्यांना 5 लाखाचा विमा कवच उपयोगी पडणार आहे। तर हा फायदा त्या रक्तदानातून होणार आहे। नक्कीच रक्तदान अनेक वेळा केलं जातं, मात्र निलेश लंके प्रतिष्ठान असेल आणि राणीताई यांच्या संकल्पनेतून जे रक्तदान केलं जाते त्यामध्ये त्या कुटुंबाला 5 लाखाचं विमा संरक्षण दिलं जातं। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। ताई, आता हे आरोग्य यज्ञ सुरू आहे, महिलांसाठी करताय, तरुणांचा यामध्ये मोठा सहभाग आहे आणि तुमच्या नावाची देखील सध्या चर्चा आहे। तर लोक भेटतात, तर लोकांचं काय मत आहे? लोकांच्या अपेक्षा काय त्याच्याकडून? लोकांच्या अपेक्षा अतिशय चांगल्या आहेत, कारण ते म्हणतात लंके साहेबांचं पण काम अतिशय छान असं होतं, तुम्ही सर्वांच्या सुखादुखात जाता। त्यानंतर ताई तुमचं काम सुद्धा अतिशय चांगलं आहे, त्यामुळे जरा सगळे नागरिक आमच्याकडे जरा वेगळ्या भावनेने पाहतात आणि सांगतात का तुम्ही अतिशय छान असं ही संकल्पना महिलांसाठी खरोखर राबवली। महिला खरोखरच स्वतःकडे कधी लक्ष देत नाही, त्या हेतूने महिला बाहेर पडल्या आणि त्यांना थोडंसं मार्गदर्शन पण तुमचं झालं। हे असं होतं तर आपण तपासणी करून घेतली पाहिजे। अतिशय चांगला असा नागरिकांचा रिस्पॉन्स मला ठिकाणी दिसून आला। महिलांसाठी काहीतरी करण्याची तळमळ तुमची दिसायला सुरुवात झालेली आहे। पुढचं काय पाऊल असेल? महिलांसाठी अजून काय करण्याची तुमच्या डोक्यात संकल्पना आहे? महिलांसाठी अजून आम्ही बचत गट आहे, सगळीकडे बचत गट असतात, तर मला बचत गटांच्या महिलांचे कायम फोन असतात आमच्यासाठी काहीतरी करा। त्यामुळे मला एक महिला सक्षमीकरण येतं आमचं झालेलंच आहे। पंचायत समितीपासून नंतर जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन, तेव्हापासून मी महिलांच्या जास्तीत जास्त संपर्कात असते आणि एक महिला सक्षमीकरण आहे चांगलं असं आमचं झालेलं आहे। आणि त्या हेतूने आम्ही बचत गटाला साठी महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी उद्योग व्यवसाय त्यांनाही केलं पाहिजे। तर त्या हेतूने मी पुढील काळात महिलांसाठी काहीतरी बचत गटांचं करणार आहे का त्यांना काहीतरी उद्योगधंदा व्यवसाय घरबसल्या मिळाला पाहिजे महिलांसाठी। राणीताई, सध्या विधानसभेचं वारं वाहत आहे आणि तुमच्या नावाची जोरदार चर्चा आहे, कुठेतरी त्याच्या अनुषंगाने ही तयारी आहे असं अनेक जण म्हणतायत, तर तुम्ही काय सांगाल त्यावरती? त्याच्यासाठी तयारी काहीच नाही। आमचं पहिल्यापासून का आमच्या लंके कुटुंबाचा हेतू असतो का आपण नागरिकांसाठी महिलांसाठी
जनतेसाठी आपण काहीतरी घेतलं पाहिजे ना, केलं पाहिजे. आपण एक प्रतिनिधी होतोच. आपण आता मागच्या 5 वर्षाला आमदार केलं, त्यामुळे आपण काहीतरी जनतेचं देणं लागतो. त्यामुळे आपण एक काहीतरी केलं पाहिजे जनतेसाठी. हे हेतून आम्ही करतो. आता अजून नागरिकांचे अजून भावना आहेत का ताई तुम्ही आता हे वेळेस आमदार केलं, तुम्ही उभं राहिलं पाहिजे. पण अजून तसं काही नाही, कारण पवार साहेब काय पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेईन त्यावर आम्ही ठाम राहणार आहोत. नक्कीच पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील तो महत्वाचा आहे. आणि आमचं सातत्यानं आरोग्य काम चालू असतं. जसं कोविड काळामध्ये खासदार लंके साहेबांनी काम केलेलं होतं आणि राणीताई देखील आता या कामासाठी पुढे सरसावत आहेत. राणीताई, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तुमच्या डोक्यातलं टार्गेट काय आहे की किती महिलांचं यामध्ये तपासणी व्हायला हवी आणि रक्तदान किती होईल, एक अंदाज काय आहे तुमचा? कारण तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून लोकांमध्ये फिरताय, तालुक्यात फिरताय, ते सरासरी काय अंदाज आहे की तुमचं एक टार्गेट आहे की इतक्या महिलांच्या तपासण्या व्हायलाच पाहिजे सरासरी? नगर पारनेर मतदारसंघातून बऱ्याचशा महिलांच्या जास्तीत जास्त प्रमाणात महिलांच्या आपलं आरोग्य तपासणी झाली पाहिजे आणि रक्तदान पण छान असा चांगला रिस्पॉन्स आहे. अजून भरपूर प्रमाणात रक्तदान होणार आहे. पण डिटेल आकडा म्हणजे नगर तालुक्यातले सगळे गावं झाले लक्षात येईल तो आकडा. तुम्हाला जर ब्रेस्ट कॅन्सरसाठी तुमच्या कुटुंबातील महिला असतील, त्यांच्या जर तपासण्या करायच्या असतील तर त्याची तपासणी करण्यासाठी नगर तालुका आणि पारनेर तालुका या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि तसेच जर रक्तदान करायचं असेल तर हे रक्तदान वेगळं आहे. रक्तदान केल्यानंतर तुमच्या कुटुंबाला या ठिकाणी मोफत रक्त वर्षभर दिलं जाणार आहे, कुणालाही गरज पडली तर. आणि तुम्हाला विमा देखील मिळत आहे. त्यामुळे तुम्ही राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून जे काही सध्या आरोग्य यज्ञ सुरू आहे त्याचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या कुटुंबातील महिलेचं देखील संरक्षण करू शकता. धन्यवाद.